पोरग चांगलं फटकवलं पाहिजे. प्रत्येक बापाने नियम करायचा, रात्री 9 नंतर बाहेर गेलेलं पोरग घरात घ्यायचं नाही. मिटला विषय. 9:30 आला ना आपल्या घरात यायचं नाही. नाही, तुला काय करायचं ते कर. शेजारचे म्हणले तुम्हाला माणुसकी नाही, तुला दत्तक घे, बस. शेजारच्याला व्हावाच. 9:30 नंतर पोरगा घरातून जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. 16चा पोऱ्या बलात्कार करतो, 17चा पोऱ्या गाडं लुटीतो, 18ची पोरं पंप लुटीतो आणि 19चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय? याला आईबाप जबाबदार आहे. 20चा पोऱ्या पोरगी पळून नेतो, 20चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय? फटकावल्यावर काय करते हे आईबापांची लाड आहे. नाही तर रिपीट केल्यावर काय करते? का बाहेरून जेवून आला, कान पाड फोडा. पोऱ्या म्हणला घरातून निघून जाईन, कपडे पिशवी झाला रे. इकडे हे बाई कपडे, हे 50 रुपये तुला भाड्याला. हां, मी करील प्रयत्न परत. ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खात? पोऱ्या म्हणला मी फाशी गेली, ही दोरी तू गुतव मी वडितो, इकडे आहे. पोऱ्या म्हणला मी औषध पिल, कोणतंही औषध पिऊ दे पोरानं, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तू? शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्या, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना, तुमच्यापैकी ज्यानं घ्यायला असेल त्याला विचारा ना कसं काय. तो म्हणतो शेण खावा.